ज्या आकृत्या शिकतोय म्हणजे उदाहरणार्थ सरळ रेषा, वर्तुळ वगैरे या सर्वांना आपण बीजगणिताच्या ढाच्यामध्ये म्हणजे समीकरणाच्या रूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करून त्यांचा अभ्यास करूया। अर्थात त्यासाठी आपल्याला काही नवीन संबोधांची ओळख करून घेणं आवश्यक आहे आणि आता आपण पहिल्या प्रथम असे नवीन संबोध कोणते आहेत ते बघूया। तर त्यापैकी पहिला नवीन संबोध आहे आणि तो म्हणजे रेषेचा कल। आता रेषेचा कल म्हणजे काय हे जेव्हा आपल्याला माहिती व्हायला पाहिजे तेव्हा आपण या ठिकाणी एक रेषा काढूया। समजा एक बिंदू दिलेलाच आहे, ह्या बिंदूमधून जाणारी मी एक रेषा काढली तर एल ही रेषा असेल तर एल अक्षाने एक्सच्या धन दिशेशी केलेला कोन हा थीटा अंश आहे आणि रेषेचा कल म्हणजेच त्या रेषेने एक्सच्या धन दिशेशी केलेला कोन। मग आता आपल्याला इथे काय म्हणता येईल की दिलेल्या रेषेचा कल म्हणजे काय, तर रेषेचा कल म्हणजेच रेषेने एक्सच्या धन दिशेशी केलेला सर्वात लहान कोन। जो या ठिकाणी आपण थीटा या अंशामधून दाखवलेला आहे। म्हणजेच एल ही रेषा एक्सची जी धन दिशा आहे त्याच्याशी थीटा अंशाचा कोन करते आणि म्हणून एल रेषेचा कल म्हणून आपण असं म्हणूया की एल रेषेचा कल थीटा अंश आहे। आता हा थीटा अंश हा अर्थातच ही जर एल रेषा जशी तिरकी आपण काढली आहे तसा हा जर तिरकेपणा बदलत गेला तर हा थीटा अंशाचा कोन आहे हा वाढत जाईल आणि मग आपल्याला असंही दिसू शकेल की काही वेळेला हा थीटा अंशाचा कोन हा 90 अंशापेक्षा सुद्धा जास्त झालेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की थीटा अंश हा 0 पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान आहे। म्हणजेच आता हा कल किती असू शकणार आहे तर 90 पासून 180 अंशापर्यंत। आता यामध्ये पुन्हा एक बघा पहिली महत्त्वाची गोष्ट की शून्य कोणाचा, तर ही जी एक्स अक्षाला एखादी रेषा जर आपण समांतर काढली किंवा आपण प्रत्यक्ष एक्स अक्षच म्हणूया की एक्स अक्षाचा कल किती असेल तर एक्स अक्षाचा कल आहे, कारण अर्थातच एक्स अक्ष हा स्वतःशी 0 अंशाचा कोन करेल आणि म्हणून त्याचा कल आहे 0 अंश। परंतु जर आपण असं म्हटलं की वाय अक्षाचा कल किती मग, तर आपल्याला सांगता येईल वाय अक्षाचा कल बघा बरं आकृतीमध्ये बघून सांगा मला की वाय अक्षाचा कल किती असेल, तर वाय अक्ष आणि एक्स अक्षाची धन दिशा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे आणि म्हणून वाय अक्षाचा कल हा 90 अंश असेल। आता ह्याच्या पुढे जर आपण गेलो तर अर्थातच 90 अंशापेक्षा कल जास्त होतो आहे आणि म्हणून आपण थीटाला ही मर्यादा घालून दिलेली आहे की 0 ते 180 पर्यंत आपल्याला हा कल असू शकेल। आता या ठिकाणी बघा साधारणतः आपण इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण आणि चौथा चरण मिळतोय। इथे पहिल्या चरणामध्ये रेषा जाते, इथे तिसऱ्या चरणामध्ये जाते आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला त्या रेषेने केलेला एक्स अक्षाशी म्हणजे आपण लक्षात काय ठेवणार आहोत तर एक्सच्या धन दिशेशी केलेला सर्वात लहान कोन म्हणजेच त्या रेषेचा कल आहे। आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगता येईल की समजा आपण एल ह्या रेषेला आणखीन एक समांतर रेषा काढली, समजा मी ह्या रेषेला पी हे नाव देते आणि तिचा सुद्धा कोन अर्थातच थीटा अंश असणार आहे, कारण जर पी समांतर एल असेल, रेषा पी ही रेषा एलला समांतर असेल तर हे दोन्ही कोनही समांतर असतील का, विचार करा बरं। बरोबर,
हे दोन्ही कोण हे संगत कोण आहेत आणि म्हणून अर्थातच ते समान असणार आहेत. म्हणजे